आता सुट्टीचा दिवस एक असा असतो खरं तर आहे ना, आपल्याला सुट्टी कधी नसतेच. सुट्टी असते लहान मुलांना आणि काम करणाऱ्यांना. पण घरातल्या स्त्रीला सुट्टी कधी नसते. ती सुट्टी आपण घ्यायची असते. तर आज तशीच आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता. गार्डनमध्ये आलो होतो आणि गेल्या-गेल्या एवढं प्रसन्न वाटत होतं. तिथे चाफ्याची फुलं होती आणि तो सुगंध सगळीकडे असं दरवळत होता. खरंच खूप फ्रेश फील वाटत होतं. तर इथे मुलांसाठी बॅट बॉल घेतला होता आणि आमच्यासाठी बॅडमिंटन खेळायला नेलं होतं. तर मला माहीत होतं की मुलं काही एवढी खेळून देणार नाही आहे. तरी पण म्हटलं आपण गार्डनमध्ये चाललोय तर थोडा वेळ न्यावं. तर श्रीशांत स्वरूपसाठी सेपरेट, कारण का त्यांना जर दोघांमध्ये एकच काहीतरी खेळायला वगैरे गेलं ना की दोघांची भांडणं चालू असतात. स्वरूप इथे फुलं तोडण्याचा प्रयत्न करत होता म्हणून पटकन त्याला घेतला आणि म्हटलं की झाडावरची फुलं तोडू नको, जी काही खाली वगैरे पडलेलं असेल ना चांगलं ते घे, पण त्याला खाली पडलेलं अजिबात घ्यायचं नव्हतं. तर मी बॉल नवीन येताना आणला स्पंजचा आणि श्रीशाने गेल्या गेल्या त्या बॉलचे बघा अशी हालत केली होती. तर त्यानंतर थोडा वेळ आम्ही बॅडमिंटन खेळलो, कारण का श्रीशा दुसऱ्या लहान मुलांबरोबर खेळण्यामध्ये बिझी होती. त्यामुळे नाहीतर नेहमी तिचं असं म्हणणं असतं की मम्मा मला बॅडमिंटन दे, एक तू दे आणि एक पप्पांबरोबर मी खेळणार. त्यामुळे असं काही खेळता येत नाही. आणि त्यानंतर ना दोघांना बॅट बॉल खेळायला लावलं. तर श्रीशाचं म्हणणं होतं की मम्मा तू मला पकडून आहे ना दादाला असं बॅट पकड म्हणजे आपण खेळूया. तर असा होता आजचा सुट्टीचा दिवस. व्हिडिओ